नमस्कार, मी गायत्री. गायत्रीज किचन कट्टामध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. आज आपण कद्दूची भाजी करणार आहोत, ती पण एकदम नवीन प्रकारे. अगदी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल अशी. सर्वप्रथम मी इथे कद्दू खिसून घेतलेला आहे. कुठे कुठे याला दुधी भोपळासुद्धा म्हणतात. आमच्याकडे याला कद्दू म्हणतात. तुमच्याकडे याला काय म्हणतात ते नक्की मला सांगा. आता आपण यामध्ये मीठ घालायचं आहे आणि याला छान यातलं पाणी काढून घ्यायचं आहे. अशाच प्रकारे मी सगळं कद्दूचं पाणी काढून घेतलेलं आहे आणि हे कद्दूचं पाणी आपण फेकून नाही देणार. नंतर आपण याला भाजीत टाकणार आहोत. यामध्ये मी आता थोडासा मैदा घातलेला आहे आणि थोडंसं बेसन पीठ यामध्ये घातलेलं आहे. आता आपण यामध्ये थोडंसं पुन्हा मीठ घालायचं आहे, थोडीशी हळद, जिरे, थोडंसं लाल तिखट, आपल्या चवीप्रमाणे किती आपल्याला आवडेल. जास्त तिखट खात असाल तुम्ही तर जास्त घालायचं आहे, ते आपल्या इच्छेनुसार. आणि हे सगळं पाणी न टाकता, कारण आपण पहिलेच यामध्ये पाणी काढून घेतलेलं आहे, हे अगदी कमी घालायचं आहे आपण बेसन आणि मैदा, कारण जास्त घातलं तर त्याचीच चव आपल्याला लागेल. त्याच्यामुळे हे एकदम घट्ट मळून घ्यायचं आहे आपल्याला. आता याचे छोटे छोटे आपण गोळे करून घेणार आहोत. छोटे छोटे बारीक गोळे करून घ्यायचे आहेत व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि अशाच पद्धतीने मी सगळे हे गोळे तयार करून घेतलेले आहेत. मी एका कढईमध्ये तेल घालून घेतलेलं आहे. आता आपल्याला याला फ्राय करायचे आहेत. तेल तापलेलं आहे, पाहून घ्यायचं आहे व्यवस्थित तापलं की नाही ते. आणि नंतर आपण ह्यामध्ये गोळे सोडणार आहोत जे आपण तयार केलेले होते कद्दूचे. अगदी छान याची भाजी लागते. कद्दू हा शरीरासाठी सुद्धा खूप पौष्टिक असतो, त्यामुळे याची भाजी ही खाल्लीच पाहिजे. बऱ्याच जणांना कद्दूची भाजी ही अजिबात आवडत नसते, परंतु तुम्ही जर या पद्धतीने करून पाहिली तर नक्की लहानांपासून मोठ्यांना सगळ्यांना आवडेल. आता याला छान मी हलवून घेतलेलं आहे आणि हे झालेले आहेत आपले. पहा, मी प्लेटमध्ये काढून दाखवते. अगदी छान खरपूस लालसर तळून घ्यायचं आहे. याला व्हायला थोडासा वेळ लागतो, पण पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. कारण गॅस मोठा करून जर आपण काढले तर ते बरोबर मधून होणार नाहीत. त्यामुळे आपण याला छान मंद आचेवर किंवा मीडियम फ्लेमवरच याला तळून घ्यायचं आहे. आता आपण मसाला तयार करणार आहोत, ग्रेव्ही. सर्वप्रथम मी मिक्सरच्या पॉटमध्ये टोमॅटो घालून घेतलेले आहेत. त्यामध्ये थोडासा कांदा, लसूण, मिरची, कोथिंबीर, थोडंसं खोबरं सगळं मी घालून घेतलेलं आहे. कढीपत्ता पण आपल्याकडे जे जे मसाले असतील ते आपण यामध्ये घालायचे आहेत आणि याला बारीक वाटण याचं तयार करून घेतलेलं आहे. आता पुन्हा कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे. त्यामध्ये मोहरी, जिरं, हिंग सर्व घातलेलं आहे. कढीपत्ता, मोहरी फुटल्यानंतर पुन्हा यामध्ये आता आपण तयार केलेली ग्रेव्ही जी आहे ती घालून घ्यायची आहे. ही ग्रेव्ही घातल्यानंतर याला छान परतून घ्यायचं आहे. व्यवस्थित प्रकारे याला होऊ द्यायचं आहे. जोपर्यंत याला तेल सुटत नाही तोपर्यंत याला होऊ द्यायचं आहे, म्हणजे हे चांगल्या प्रकारे शिजेल आपला मसाला. कारण मी डायरेक्ट कच्चा घेतलेला आहे. तुम्ही हवं तर याला भाजूनसुद्धा घेऊ शकता टोमॅटोला आणि कांद्याला. यामध्ये मी लाल तिखट, थोडंसं हळद, चवीनुसार मीठ सगळं घालून घ्यायचं आहे. आणि मी यामध्ये थोडंसं ताक किंवा दही ॲड करत आहे. तुम्ही हवं तर दूध ॲड करू शकता. ताक नसेल तर दूधसुद्धा ॲड करू शकता तुम्ही त्यामध्ये, किंवा तुम्हाला दूधही आवडत नसेल तर तुम्ही पाणी त्यामध्ये घालू शकता. पण माझ्याकडे ताक होतं आणि मला त्या ताकाचा उपयोग करायचा होता, पण ते आंबट झालेलं नसावं म्हणून मी यामध्ये ताक घातलेलं आहे. पण ते आंबट नसावं अजिबात. आता थोडीशी मी कोथिंबीर घालून घेतलेली आहे त्यामध्ये.
याला पुन्हा एक छान उकळी येऊ द्यायची, खळखळ उकळू द्यायचं त्याला. आणि आता आपण यामध्ये आपण तयार केलेले कद्दूचे छोटे छोटे गोळे टाकून द्यायचे आहेत. पहा मी सोडते त्यामध्ये. आणि आता याला एक उकळी चांगल्या पद्धतीने येऊ द्यायची आहे, म्हणजे हे त्यामध्ये शिजून निघतील पूर्ण प्रकारे. आपण याला बॉईल केल्यामुळे, तळलेलं असल्यामुळे आपण याला जास्त होऊ द्यायची पुन्हा काही गरज नाही. पहा हे होत आलेले आहेत. मी दाखवते तुम्हाला प्लेटमध्ये काढून. किती छान झालेले आहेत. ही भाजी कोणालाही आवडेल, सहजरित्या कोणी पण खाऊ शकेल. रेसिपी आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. थँक यू व्हेरी मच.